पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये वात्सल्य आश्रम केसचा निकाल अखेर लागलेला आहे। या मालिकेच्या पुढील भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की प्रियाला 7 वर्षाचा तुरुंगवास झालेला आहे, सोबतच साक्षी शिकरेला सुद्धा तुरुंगवास झालेला आहे। जेव्हा प्रियाला जेलमध्ये घेऊन जात असतात तेव्हा संपूर्ण सुभेदार कुटुंबीय तिथे उपस्थित असतं। तेव्हा प्रिया पूर्ण आजीला रडत रडत बोलते की पूर्ण आजी प्लीज मला माफ कर। तेव्हा पूर्ण आजी प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि बोलते की इतक्या भयानक मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाहीये। त्याच्यानंतर लगेचच प्रिया कल्पनाला सुद्धा काही सांगण्याचा प्रयत्न करते, पण कल्पना सुद्धा तिचं काहीच ऐकत नाही आणि ती सुद्धा प्रियाच्या कानाखाली मारते। मग शेवटी सायली तिथे येते आणि सायलीला सुद्धा प्रिया सांगण्याचा प्रयत्न करते की मला वाचव प्लीज, मला माफ कर, पण सायली सुद्धा तिच्या कानाखाली मारते आणि बोलते की तुझी जागा तुरुंगातच आहे, आता तू 7 वर्ष तुरुंगामध्ये सड, तुझ्यासाठी तीच जागा योग्य आहे। आणि अखेर प्रियाला आणि साक्षीला जेल झालेली आहे आणि मधुभाऊंना न्याय मिळालेला आहे। आता बघूया या मालिकेमध्ये सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य कधी समोर येते। तोपर्यंत मालिकेसंदर्भातील अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद। ताज्या बातम्यांसाठी आर के न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।